आइए महाराज विराजिए, 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 आइए महाराज
सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा मरून या जावे पा माझ्याच्या पोटा यावे आता माझ्या भावा ऐसे करीगा ज्ञानदेवा मरून या जावे पा माझ्याच्या पोटा यावे जावे ओवाळुनी जन्मजन्मी म्हणे जनी मरून या जावे पा माझ्याच्या पोटा यावे पांडुरंगा करू प्रथम पावन झालो चराचरी मी कळा कुसरीत काही जमीने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन कृपणाथ उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारदाची चतुर्णाची आत्मदा वाक सिद्धी पाविनी सहजा तिच्या चरण बजा दंडवत आता बंधुदेव ब्राह्मण जातीने पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माझे दंडवत आता बंधु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत आता नमो रंगभूमिका आता नमो रंगभूमिका नमन करुणी सकळा हरिकथा बोली पोबड्या बोला ज्ञानी म्हणून या पुऱ्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा मरून या जावे बा माझ्याच्या पोटा यावे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज त्यांच्या स्वतःला स्वाभिमानानं दासी म्हणून घेणाऱ्या जनाबाई महाराजांचा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे पण किती वर्षापूर्वी प्रारंभ झाला इथल्या कोणाला सांगता येत नाही. बॉक्सच्या मागे बॉक्सच्या मागे बसा. मला हेच सांगावं लागेल 2 तासात. लवकर यायचं आहे. इकडे
बसा बसा काय आता जे येतील ना कोणी VIP येऊ दे मागं बसला आमचा फाटका वारकरी बसला पहिला तो VIP विठ्ठल स्वाभिमानानं स्वतःला नामदेवरायाच्या दासी म्हणून घेणाऱ्या संत जनाबाई यांचा अभंग आहे. इथल्या कोणाला सांगता येत नाही हा सप्ताहाचा प्रारंभ कधी कोणी काय उद्देशाने केला. संत तात्या महाराज मोठे गावचे त्यांनी हा उत्सव सुरू केला असं सगळे पूर्वज सांगतात. आणि ती परंपरा अजूनही गावकरी मंडळींनी चालू ठेवली हे विशेष आहे. जर परंपरा खंडित झाली ना हा कटकटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. तुम्ही चालू ठेवली ना कल्याण इच्छिती तया कोळा कल्याण इच्छिती तया कोळा कल्याण पितृ आशीर्वाद देती पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कोळा म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. आताही संत तात्या महाराजांच्या डोळ्याला वैकुंठात आनंदाश्रूच्या धारा लागल्या असेल की माझ्या लेकराने अजूनही ही परंपरा चालू ठेवली उलट वाढवलं. इवलेसे रोप लावे द्वारी त्याचा वेग गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला. आणि म्हणून एवढा सुंदर सोहळा संपन्न का झाला. संत तात्या महाराजांची कृपा आहेच पण गरिबापासून श्रीमंतापर्यंत अख्खं गाव एका मायची लेकरं होऊन एकत्रित आलं म्हणून दुष्ट लागेल असा सोहळा यावर्षी म्हणण्यापेक्षा पहिल्यांदाच या गावात माझ्याकडे ही सेवा आली. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं निमंत्रण मिळालं. ऋषी महाराज क्षीरसागर यांनी अधूनमधून स्मरण करून दिलं कुठपर्यंत आले कुठपर्यंत आले कुठपर्यंत आले. म्हटलं अजिबात टेन्शन घेऊ नका. ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणे तडजोड नाही चालत. 9ला सुरू झालं 11ला नमस्कार होच म्हणत जा. या संबंधाने उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीपरायण जगदाय गुरुजी यांनी तयार केलेले हे हिरे महाराष्ट्रभर झळकतात. मोठा कार्यक्रम असला की या दोघाही भावाला घेऊन जातो. भरत न क्षत्रिय काय ना छत्रगुण कसा एक शब्द दोन्ही मृदंगाचार्यांना वंदन करतो. सुंदर गायनाचार्य काही कसर नाही. उभे असलेले सर्व गायनाचार्य त्यांनाही वंदन. टाळकरी महाराजांना वंदन. पाठीमागचे टाळकरी हे छोटे छोटे साधक त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी आणि त्यांची संस्था या सर्वांना वंदन. बिगट ड्रेसचे असले तरी तुम्ही साधकच आहे. विनयकरी महाराज आणि आम्ही बरेच वर्ष एकत्रित पायीवारी केली ते आमचे रामपुरी महाराज बरेच वर्ष. हातोलेकर हार्मोनियम वादक महाराज अतिशय सुंदर नियोजन. काटकसर नाही भागवा भागवी नाही. श्रीमंत बापानं लाडक्या लेकीचं लग्न ऐश्वर्यात करावं तसं ग्रामस्थांच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा सोहळा आहे.
सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम, एक नंबर. शूटिंग वाले तुम्हालाही धन्यवाद. पुन्हा एकदा अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळींनी केलं, त्यांना धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. थोडासा पाठभेद आहे. कुठे गाथ्यामध्ये ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मालिकेमध्ये विशेष नामदेव अप्पा शामगावकर यांची मालिका घरी जाऊन पाहू शकता. तिथे विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. मी दोन्हीचं चिंतन सांगणार आहे. फक्त त्यापेक्षा हा शब्द आदरार्थी वाटतो. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, मी ते आदर आहे. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. मी दोन्हीच सांगतो, पण हा अभंग संत जनाबाईचा आहे. पहिला प्रश्न निर्माण होतो, वर्णन बुवाचं आहे, अभंग बाईचं आहे. आणि बाईचं वर्णन, बाईनं बुवाचं वर्णन. अरे विषय वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतं. ज्याचा त्याचा विषय ठरलेला आहे. पहिलवानाचं वर्णन पहिलवानाने करावं. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून गावात बाता मारतात. लय राहतात कोणा दिल्लीच्या सतपालमध्ये लगा बटरवाल्या तू लावला होता का सतपालच्या हाताला. सतपाल पहिलवानमध्ये खूप ताकद. हे शब्द कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शोभायचे. त्याची कुस्ती झाली होती. पहिलवानाचं वर्णन पहिलवानाने करावं. भक्ताचं वर्णन भक्ताने करावं. सगळं पाठ आहे तुम्हाला. नाही वंद्या विजानाती गुरुविन प्रसूती वेदना. प्रसूत काळच्या वेदना. जिला 2-4 लेकरं झाले तिनं करावं वर्णन. हिला एकही लेकरू झालं नाही. आणि तिथं शेजारी ती सोनबाई रडत होती. सासू बाहेर बसली होती. मीना एकही लेकरू न झालेली तिथं गेली काठी टेकत. काय झालं नानी? कोण रडतंय घरात? सोनबाई. काय झालं? बाळंत व्यथा सुरू झाल्या. बाळंत व्यथा म्हणजे आबाई, बाळंत व्यथा म्हणजे बाळणपणाच्या आधी पोट दुखतं का नाही, त्याला म्हणतात बाळंत व्यथा. म्हणजे आताच्या पोरी नाजूकच आहे, त्यासाठी एवढं रडायचं असते. आपलं नाही का पोट दुखत कधी कधी कच्चं पिठलं खाल्ल्यावर. म्हातारे, पिठलं खाल्ल्यावर पोट दुखणं वेगळं आणि बाळणपणाच्या वेळीचं पोट दुखणं वेगळं. तुला एकही लेकरू झालं नाही. व्यालीच्या वेदना जिला लेकर झाले तिच्या मुखात शोभतात ते शब्द. नये वाजोटीच्या म्हणा. तसं वर्णन बुवाचं आहे आणि वर्णन करणारी बाई आहे. हा पहिला मुद्दा आपण लक्षात घ्या. बाईचा अधिकार सामान्य नाही. पुराण काळापासून
अगदी थोडक्यात सांगतो मात्र तुम्हाला मोकळे करतो. राजा जनकाच्या दरबारामध्ये विद्वानांची परीक्षा घ्यायला बाई होती. तिचं नाव गार्गी होतं. गार्गी. एकदा दरबार भरवला राजा जनकाने, सगळ्या महात्मे मंडळीचा दरबार. 1000 गायी बक्षीस म्हणून ठेवल्या. त्या गायीच्या शिंगाला सोन्याच्या शेंड्या, 1-1 किलोची 1-1 शत्रुगुण, 2 किलो एका गायीला, तर 1000 गायीचं सोनं किती. घरी गेल्यावर डोकं चालवा. 10 ग्रामचा भाव 80,000 हिशोब करून मला उद्या मोबाईल करा. 1000 गायी बक्षीस. जो ब्रह्मनिष्ठ असेल त्यांनी गायी घेऊन जायच्या. बराच वेळ झाला, कोणी उठेना. एक महात्मे उठले, त्यांनी आपल्या शिष्यांना, चला रे गाय घेऊन. आणि मग चर्चा सुरू झाली. ते याज्ञवल्क्य जे उठले ते म्हणजे काय, याला 2 बायका आहे. साधूची चर्चा, 2 बायका आहे. ब्रह्मनिष्ठ असेल त्यांनी गाय न्यायच्या, म्हणजे 2 बायकावाले गाय घेऊन चालले. याज्ञवल्क्य दोघी झाले. राजा जनकाने इशारा केला. मग बाई पुढे आली. कोण? गार्गी. थांबा महाराज, मी अधिकार बाईचा सांग. थांबा, तो ब्रह्मनिष्ठोसी. आता अहम ब्रह्मनिष्ठोस्मी म्हणावं तर अहंकार येतो. म्हणून याज्ञवल्क्याचं उत्तर आहे, ते मला माहिती नाही गार्गी, पण एका वाक्यात सांगतो, बक्षीस नेण्याचा अधिकार पठ्ठ्याचा आहे. म्हणजे उत्तर सर्वांना कळालं. मग गार्गी प्रसन्न झाली. ठीक आहे महाराज, माझं समाधान झालं, पण तुम्ही जाता जाता माझ्या 2 प्रश्नाची उत्तर द्या. को वै ब्राह्मण, को वै कृपण. कृपण कोणाला म्हणतात आणि ब्राह्मण कोणाला म्हणतात? हे याज्ञवल्क्यजीनं दिलेलं उत्तर आहे. यौ वै एतद अक्षरम अविदित्वा अस्मिन् लोकान् गत्वा सः कृपण, यौ वै अक्षरम विदित्वा अस्मिन् लोकान् प्रैति सा ब्राह्मण. अक्षर शब्दाचा अर्थ ब्रह्म होता. ब्रह्माला न जाणता मरतो त्याला कृपण म्हणतात, आणि ब्रह्माला जाणून मरतो त्याला ब्राह्मण म्हणतात. हे याज्ञवल्क्य लक्षात. हा बाईचा अधिकार. एवढंच नाही, सगळ्या झपाट्यानं पुढे चाललं. सगळ्या जगाला उपदेश करणारे ज्ञानोबा आहे, सर्वांना माहिती आहे. पण तोही इतिहास वाढवत नाही. सिद्धबेटातल्या झोपडीत आतून कडी लावली, क्षत्रगुण बसली माऊली. निवृत्तीनाथ समजूत घालतात, सोपान काका तरी बाहेर येईना. धाकटी बहीण आली मुक्तारी, दार वाजवायला. दादा बाहेर या. विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. अरे जग जर पेटलं दादा, तर आपण पाणी होऊन विजवायचं असतं रे दादा. बरं ते माणसं आपलेच आहे ना रे. जीभ दाताने चावली, कोणी 32 पाडी. कोण? सगळ्या जगाला उपदेश करणारे ज्ञानोबा आहे, पण त्यांनाही उपदेश करणारी मुक्ताबाई. इतके ऐकून शांती धराई उघडा ज्ञानेश्वरा. बाईचा सगळ्या जगाला. आपण सामान्य नहीं बा, नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान,
मोठमोठ्या रत्नाला प्रसवणाऱ्या माता माऊल्या आहेत. आता तर अधिकार कळला ना तुम्हाला? अधिकार कळला का नाही? सगळ्या लाडक्या बाईनं कमळाबाई आणली ना, नारी. हे चांगलं, हे कीर्तन चांगलं कळतं नाही? नारी नारी की निंदा मत कर यार. जो ज्या दृष्टीनं पाहिल, 1 मिनिट घेतो, सीतेकडे पत्नीच्या दृष्टीनं पाहिलं ज्यानं, तो सीतेचा राम झाला. प्रेमाच्या दृष्टीनं पाहिलं, राधेचा श्याम झाला. आईच्या दृष्टीनं पाहिलं, जिजाऊचा शिवबा झाला. बहिणीच्या दृष्टीनं पाहिलं, मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. विठ्ठल बाईचा अधिकार अभंग बाईचा आहे ना, छत्रपती. त्या गंगाखेडच्या जनाबाई अधिकार लक्षात. कबीरजीच्या कानी संत नामदेवाची कीर्ती गेली काशीला, की एक संत महाराष्ट्रातल्या पंढरपुरात राहतो, त्याचं नाव नामदेव आहे. त्याच्यासोबत देव बोलतो, जेवतो, त्याच्या घरी आंघोळीला, दिवाळीच्या सणाला त्याची म्हातारी आंघोळ घालते वगैरे प्रमाण पाठ आहे तुम्हाला. काला बछड़ा कपिला गाई दूध दुहावर नामा जाई, सोने का गरबा रोजने भड़िया, पियो नारायण आगे धरिया. प्रभु उनकी मूरत दूध नहीं पीवत, सर्प चारत नामा रोवत, ऐसा भगत मैंने कभी नहीं पाया, नामदेव ने दूध पिलाया. आणि म्हणून दर्शन घ्यावं, गड्याप्रमाणे दर्शन घ्यावं, काशीहून कबीरजी येतात पंढरपूरला. पहिला त्या अधिकारी संतांचं दर्शन घ्यावं. पंढरपूर दृष्टिक्षेपात आलं आणि तिथं 3 मुली भांडत होत्या गोऱ्याहून. ते भांडणं पाहिले, कबीरजीचं अंतकरण द्रवलं. का भांडता बोरीवर? तिनं गोऱ्या चोरल्या महाराज, आमच्या गोऱ्या चोरल्या. ती जणी होती जनाबाई. नाही, मी नाही चोरल्या महाराज, विठ्ठलाची शपथ, मी नाही चोरल्या. अहो चोरल्या महाराज. तिथं नाही म्हणते ना, ती नाही म्हणू द्या महाराज, पण आम्ही दोघी ती एकटी, आमच्या दोघीपेक्षा एकटीच्या गोऱ्या जास्त कशा? हा मुद्दा कबीरजीलाही पडला. मी तिथंच होतो, बसले का बेटा, खरं आहे त्यांचं. त्या दोघी जणी आहे आणि तू एकटी आहे, तेव्हा तुझ्या एकटीच्या गोऱ्या दोघीपेक्षा जास्त कशा? महाराज, त्याचं कारण आहे, माझा 4 हाताचा पांडुरंग आहे ना, दिवसभर मला मदत करतो. त्याचे 4 हात आणि माझे 2 हात, म्हणून 6 हाताच्या गोऱ्या आहे महाराज. नामयाचे जणी सवे, नामयाचे जणी सवे, नामयाचे जणी सवे, परमाभरी पाणी वाहे पाणी, नामयाचे जणी सवेची शेणी, धर्माधरी पाणी वाहे झाडे. म्हणून माझ्या पांडुरंगाचे 4 आणि माझे 2, 6 हाताच्या गोऱ्या आणि या दोघीच्या 4च हाताच्या. काय पांडुरंग, तुला गोऱ्या वेचू लागतो? हा महाराज. कशावरून? गोरी कानाला लावा बाबा, जिच्यात विठ्ठल धोणी असेल ती गोरी माझी, आणि विठ्ठल धोणी निघत नसेल तर समजा चोरली. म्हणून ओळखतं. मग तो धक्का बसला, बापरे, काशीवरून ज्या नामदेवाच्या दर्शनासाठी आलो त्याची दासी, तिच्या गोऱ्या विठ्ठल म्हणतात, तो नामदेव बाबा कसा असेल? आणि मग कबीरजीच्या डोळ्याला धारा लागल्या. बेटा, कोण म्हणते तुला दासी? अख्खं पंढरपूर म्हणतंय बाबा. नाही. मग जनी जनी तो सब कोई कहे, जनी जनी तो सब कोई कहे, संत नामदेव की दासी.
बंदा कबीरा येऊ कहे सब संतन की काशी. सगळ्या संतांनी तुझ्या रजकणात आंघोळ्या करावा बेटा, एवढा तुझा अधिकार आहे. मी बाईचा अधिकार. आता पुढचं पाहू आपण, बरोबर करू. विठ्ठल कबीर महाराजांनी दिलेलं प्रशस्ती पत्रक जनाबाईला. दुसरं एक फडावर. आता हे सगळे आमचे सुंदर गायक मंडळी आज चांगली भेटली आम्हाला. चांगली भेटली तरी 11ला संपवतो. बरं का बाबा, हे आमच्या संप्रदायाचे हिरे आहे. आम्हाला यातलं ज्ञान नाही, पण ते सांभाळून घेतात. हा त्यांचा मोठेपणा आहे. एकमेका सहाय्य करू. काय अधिकार सांगत होतो मी. फडावरची कीर्तन असतात तेव्हा एक चाल सांगणारा अधिकारी असतो. तो मानाच्या चाली असतात. म्हणा मोठे गावकर, म्हणा सावरगावकर, म्हणा लातूरकर, म्हणा हातोलेकर, है ना. कीर्तन नामदेवाचं आणि चाल सांगायचा अधिकार. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग. जणी म्हणे ज्ञानदेवा बोला जणी म्हणे दुसरा पा. चाल कोणाला सांगितलं जाते? एक नंबरचा गायक असेल. आता पुढचं कळलं तुम्हाला. मना आळंदीकर, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. याचा अर्थ काय की ज्ञानेश्वर महाराज एक नंबरचे गायक होते. चाल कोणालाही देतात का? पहिली चाल माऊलीला. कीर्तन नामदेवाचं, सांगण्याचा अधिकार जनाबाईचा. एवढ्या अधिकारी संत जनाबाई माऊलीचं वर्णन करतात. आज आळंदीचा सोहळा, त्याच दिवशी हाही सोहळा येतो. अरे का शत्रुघ्न, तू होता ना आळंदीला? हा बस. 3 ठिकाणी हा शब्द लावायचा. थोडासा विषय वाढला तरी मी शुद्धीवर आहे वेळेच्या बाबतीत. सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम तीर्थ क्षत्र आणि देव. शास्त्राने हा भाव निवडला. पंढरपुराला सर्वोत्तम शब्द लावला. तीर्थ, क्षत्र आणि देव. सर्वात उत्तम तीर्थ पंढरपूर, सर्वात उत्तम क्षत्र पंढरपूर, सर्वात उत्तम तीर्थ चंद्रभागा आणि सर्वात उत्तम देव पांडुरंग. सर्वोत्तम तीर्थ, क्षत्र आणि देव. शास्त्राने हा भाव निवडला. मग काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणं 1 वेळा. काशीच्या 5 यात्रेचं पुण्य, द्वारकेच्या 3 यात्रेचं पुण्य आणि पंढरीच्या 1 यात्रेचं पुण्य समान. त्याला भूवैकुंठ म्हटलेलं आहे. कशाला? पंढरपुराला. पंढरपूर भूवैकुंठ असलं तरी अलंकापूरची बरोबरी नाही करू शकत. भूवैकुंठ पंढरपूर, महिमा
पण अलंकापूरची बरोबरी नाही. भुवैकुंठ पंढरपूर त्यावणी थोर महिमा या. आणि म्हणून यात्रे अलंकापुरा येते. पांडुरंगाची वारी चुकली तर पांडुरंग नाराज नाही, पण माऊलीची चुकू नका म्हणतात. यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला. जो करील याची यात्रा, जो करील याची सकळ गोत्रा, सकळ गोत्रा, समजलो मी, काळजी करू नका. प्रमाण समर्पक आहे. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळ पवित्रा, याचने दर्शने होती. एक बघा, 3 गोष्टी सांगतो तुम्हाला. देवाला आवडणाऱ्या ज्या 3 गोष्टी आहेत. एकादशी वरह्यस्ति व्रतेषु यदुनंदन भागीरथी च तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः. स्वतः भगवान सांगतात, मला व्रतामध्ये एकादशी आवडते, तीर्थामध्ये भागीरथी आवडते आणि भक्तामध्ये वैष्णव. हे 3 गोष्टी अलंकापूरला आहे. एकादशी वरह्यस्ति व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी, प्रिय भगवंताशी कोटी गुण एकादशी. एक तीर्थामध्ये भागीरथी, भागीरथी आळंदीलाच आहे. तुम्हाला प्रमाण पाठ आहे. येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे पुरवटिका, माया दिसे प्रत्यक्ष जाण पार्वती. आणि ज्ञानदेव वैष्णव मोठा. देवाला जे जे आवडतं, भक्तामध्ये वैष्णव, तीर्थात भागीरथी आणि व्रतात एकादशी. 3 पण जो करील याची यात्रा, तो तारील सकळी गोत्रा. हे स्वतः आजचा जो दिवस आहे ना, माग झाली पंढरपूरची यात्रा. आणि त्या पंढरपूरच्या कार्तिक एकादशीला जेव्हा भक्त जातात ना, दर नियम आहे, तेव्हा देवाला रडू आवरत नाही, विरह सहन होत नाही. देव सगळ्या वारकऱ्यांच्या जवळ रडतो. चालला का रे बाबा? अरे गजबजून गेलं रे माझं पंढरपूर, आता उद्यापासून करमायचं नाही मला. पतित पावन मी तो आहे खरा, पण तुमच्याने बरा दिसत असे. तुम्ही जाता गावा, हुरहुर माझ्या जीवा. बेटाल केदवा मज लागी, बेटाल केदवा मज लागी, बेटाल केदवा मज लागी. तुम्ही जाता गावा, हुरहुर माझ्या जीवा. तुम्ही जाता गावा, हुरहुर माझ्या जीवा. बेटाल केदवा मज लागी. बेटाल केदवा मज लागी. प्रत्येक वेळेला तसं तर दरवारीला येत जा बाबा, तेव्हा प्रपंच आहे आमच्या माग. बरं, निदान 2 वेळेला आषाढी कार्तिकी विसरू नका, मजन सांगत असे गुज पांडुरंग. पण या कार्तिकीला वेगळे सांगितलं. हे बा, मी आषाढी कार्तिकीचा आग्रह धरला होता तुम्हाला, पण यावेळी माझी सगळ्या वारकऱ्याला, साधू संताला विनंती आहे, 15 दिवसांनी या आळंदीला. का? माझी माऊली समाधी घेणार आहे. स्वतः जगाच्या बापानं निमंत्रण दिलं. आणि मग अष्टमी पासून पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंढरीचा पोहा आला अलंकापुरी.
देवानं निमंत्रण दिलं, माझे ज्ञानोबा आहे समाधी घेणार आहे. मग सगळे या आळंदीला. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी आणि पंचकोशावरी साधू जन, म्हणजे 10 मैलापर्यंत समाज होता. आता खूप गर्दी खूप गर्दी खूप गर्दी सांगतोय. निदान 3 किलोमीटर धर एका कोसाला, म्हणजे 15 किलोमीटर आळंदीच्या भोवताल साधू होते. त्याच्यात विमानाची दाटी पुष्पा जाऊ दे सगळे पाडत. अलंकापूर गजबजलं. अरे मोठा कोणाला म्हणतात? आमची साधी सरळ व्याख्या आहे आणि खरी आहे ती. घरातला करता मेला म्हणजे सगळे घर रडतं का नाही? आधार जातो कुटुंबाचा. काय झालं? मोठा गेला हो आमच्या घरातला. घरातला मोठा गेला तर घर रडतं. थोडा मोठा गेला गाव रडतं. अजून मोठा गेला तालुका रडतो. अजून मोठा गेला जिल्हा रडतो. अजून मोठा गेला महाराष्ट्र रडतो. अजून मोठा गेला हिंदुस्तान रडतो. अजून मोठा गेला जगातली माणसं रडतात. बाबा मोठा त्याला म्हणतात ज्याच्यासाठी जगाचा बाप रडतो. तो प्रसंग आजचा आहे. जगाचे अश्रू पुसणारा भगवान पण आज नापास झाला. ते एक हात धरला. समाधीचा प्रसंग 1-2 मिनिटात. आज तो दिवस असल्यामुळे 2 मिनिटात. एक हात धरला निवृत्तीनाथाने, एक हात धरला देवाने. देवे निवृत्तीने धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर पैसा वया. रडारड सुरू झाली. त्याच्यात मुक्ताबाईनं तर डोकं बदलून घेतलं. रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता. देवा हेच आळंदी आहे. मी 7-8 वर्षाची होती. माझा भाऊ सोपान 9 वर्षाचा असेल. थोडा मोठा माझा ज्ञानोबा दादा होता आणि सगळ्यात मोठे निवृत्ती दादा होते. हेच आळंदी आहे. रात्री आम्ही झोपलो होतो. याच आळंदीतून आम्हाला झोपट ठेवून मायबाप गेले लहानपणी. तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, दिवसाची सांगतो. मुक्ताईनं रडणं सुरू केलं. तेव्हा मी लहान पांडुरंगा. मायबाप रात्रीचे गेले. तात आणि माता गेलीसे येथून. तेव्हा मी लहान पांडुरंगा. देवा मला भूक लागायची. माझा धाकटा भाऊ सोपान कडेवर घ्यायचा. सिद्धबेटातल्या झाडीत फिरवायचा. रडू नको मुक्ता, रडू नको. आपले 2 भाऊ गेले ना गावात. ते कोरांना आणणार आहे. कोरांना आणतील. मग भाकरी केल्यावर आपल्याला जेवायला वाटतं. रडू नको. तेव्हा सर्वात लहान मी. माझा भाऊ सोपान कडेवर घेऊन फिरवायचा. रडू नको, रडू नको, रडू नको म्हणायचा. सांभाळी सोपान सांभाळी सोपान, सांभाळी सोपान, मर्दना गे सांभाळी सोपान. जान देवा कोणाचे अन्न, सांभाळी सोपान माझा लागी.
अन्नाचे अन्न. माझे 2 भाऊ भिक्षा मागून आणायचे, सांभाळे सोपान मज लागे. पण माय बाप्या मा त्या गेले जेव्हा ऐसे दुःख तेव्हा झाले नाही. मुक्ताबाई रडतायत, निवृत्तीनाथ रडतात. सगळ्या विधी संपल्यानंतर तोंडावून हात फिरवला निवृत्तीनाथाने. तू आला का बाहेर जाण्याच्या मार्गावर? आधीच काय हा ना, आपलं एवढं जीव तोडून चाललं ना काय असं होतं ते. निवृत्तीने हात उतरविला वदना, तोंडावून हात फिरवला. कोणी? मोठ्या भावाने. ज्ञाना त्या गेले निदाना ज्ञानदेवा, मला सोडून चाललास. दादा मी तुमचा शिष्य, तुम्ही माझे गुरु. कदाचित काही अपराध घडला असेल तर मला क्षमा करा दादा. मग निवृत्तीनाथाला रडू आवरलं नाही. ज्ञाना तुम्ही तिघही झोपला होता रे. आईनं बाबानं मला जागं केलं होतं. अंधारात गळ्याला बिलगुन रडले. जातो निवृत्ती, तुम्हाला समाजाने स्वीकारावं म्हणून अनंताच्या प्रवासाला. निवृत्ती माझा ज्ञाना झोपलाय, सोपान झोपला, मुक्ताई झोपली. सकाळी जाग आल्यावर 3 लेकरं तुझ्या गळ्याला बिलगुन रडतील. विचारतील दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. माझ्या 3 लेकरांना शेवटपर्यंत मायबापाची आठवण न होऊ देणं जबाबदारी तुझी आहे. ज्ञाना तेव्हापासून तुम्हाला लेकरासारखं सांभाळलं मी. पण एखाद्या दिवशी झोळी फाडली, आळंदीकरांनी पडलेलं पीठ लातणी घासलं रे, हाकलून दिलं आपल्याला. त्या दिवशी तुम्हाला पाणी पाजून झोपडीत झोपवलं. त्या दिवशी हा निवृत्ती मायबापाची जबाबदारी पार पाडण्यात कमी पडला असेल, मला एक क्षमा कर ज्ञाना. आणि मग शेवटचं शिळा ठेवली, गजर झाला. आणि मग नामदेवरायाने पांडुरंगाच्या पायावर थाड 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 डोकं बदलून रडायला सुरुवात केली. रडू नको नामा, रडू नको. देवा आता काही जगण्यात अर्थ नाही का. नामा म्हणे आता लोपला दिनकर. सगळ्यांच्याकडे पाहिलं. नामा म्हणे संत कासावीस सारे, लावी ती पदर डोळे अशी. सगळे संत रडू लागले, मुक्ताई, सोपान काका, निवृत्तीनाथ. पण देवाचं रडणं सुरू झालं. रुक्माई म्हणल्या देवा मी समजू शकते, हे नात्याच्या संबंधाने रडतात, हे प्रेमाच्या विरहाने रडतात. पण सगळे जग रडलं म्हणजे तुम्ही अश्रू पुसायचं काम करावं देवा, तुम्हीच रडता. त्याचं कारण आहे रुक्माई, आणि तो अभंग तुम्हाला पाठ आहे, तो आजच्या दिवसासाठी. देव म्हणते रुक्मिणी हाची एक योगी देखीला नयनी ह्याची ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याशी धन्य धन्य धरातही जो याते दृष्टीने हाय तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनासी जो करील याची यात्रा तो तारील सगळी गोत्रा सगळे कुळे पवित्रा याची दर्शने होती अलंकापुर हे शिवपीठ पुरी होते येथे निकंठ ब्रह्मादिक तपवर्षी ते केले इंद्रियुणी या भूमिसी याग संपादिले हरणीसी इंद्रायणी इंद्रशी पंचकृषी या पासुणी ते त्रिवेणी गुप्त असे भैरवा पासुणी भागीरथी वसी पुरोटिका मायादिशे प्रतिष्ठान पार्वती भोवती वन वल्ली वृक्ष येते देव येवणी होती पक्षी असे नित्य साक्षी अस्ति नासती उदकी हे पंढरिवणी सोपे जनासी हरावया पापे कळिकाळ कोपल्या कोपेन चले अलंकापुरासी ऐशे सांगता हरिसी प्रेम वसंडले रुक्मिणीशी. आणि मग 10 वाजून 17 मिनिटांनी रुक्माई रडू लागली. आता का 9 वाजल्यापासून म्हणत होती तुम्ही का रडता, तुम्ही का. आता तू का रडते. मी यासाठी रडते देवा, हे समाधीचं वय आहे का हो देवा, 22 वर्षाचं.
22 वर्षाच्या वयात हा महात्मा समाधी घेतो आणि समाधी घेताना जगाच्या बापाला ढसा ढसा रडवतो. मी त्या मायबापासाठी रडते, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जल. तो आजचा प्रसंग मी का सांगतो? आपली मोठ्याची व्याख्या मी सांगून गेलो. मोठा गेला गाव रडतं, मोठा गेला तालुका, मोठा गेला जिल्हा, मोठा गेला देश, मोठा गेला जग रडतो. रे मोठा त्याला म्हणतात ज्याच्यासाठी जगाचा बाप रडतो. मला सांगितलं की 250 वर्ष त्याच्या आधीपासून हे माऊलीच्या समाधी सोहळ्याचा उत्सव या ठिकाणी चालू आहे आणि तुमच्याकडून तात्या महाराज करून घेणार आहे. तुमचं आमचं ही निमित्त आहे. कोण जाणे कोणा घडे उपासना. यथार्थ वर्णन जनाबाई ज्ञानोबारायचं समकालीन आहे, अधिकारी आहे. जनाबाईचा अधिकार सामान्य नाही. 100 कोटी अभंगामध्ये एकट्या जनाबाईचे, तसं सर्वांनीच केले. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कविते 7 नामयाचे, 50 लक्ष अभंग रखमाईने केले, 1 कोटी केले पांडुरंगे, 1.5 कोटी अभंग विठ्या झगडा प्रेमाचा रगडा प्रेम तो नारोबाचे कवित्व, लाडाई गोडाई असाई साकराई, 4 सुनापाई नामयाच्या त्यांनी 2.5 कोटी केली. हे दामू शेट्टीने केले, नामू शेट्टीने केले. 54 कोटी एकट्या नामदेवाचे आहे आणि त्या अख्ख्या अभंगामध्ये एकट्या जनाबाईचे 12.5 कोटी. 12.5 कोटी जनाईची वाणी, प्रेमाची ते खाणी प्रेमळते वगैरे वगैरे असं वाढत चाललं. आपलं वाढत चाललं, बरोबर आहे. एवढ्या अधिकारी संत जनाबाई माऊलीचं यथार्थ वर्णन करतात. माऊली तुम्ही कोण आहात? विवेक सागरा. एक विचार वेगळा आणि विवेक वेगळा, शब्द जवळजवळचे आहे. आता तर मराठी भाषेला अभिजात दर्जा आहे, पण एवढी सोपी आहे का भाऊ मराठी? कधी कधी 4 अर्थ, 3 कधी 2 एका शब्दाचे. वाणी 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 झालं ना, पण 4 अर्थ एका वाणीचे. वाणी म्हणजे बोलणं, वाणी म्हणजे दुकानदार, वाणी म्हणजे उणीव आणि वाणी म्हणजे प्रमाणे. पटवून देतो पण वेळ नाही ना, तरी पण पटवून देतोच. जडदेहाला घेऊन वाणी गेला, इथे दुकानदार. काय वाणू आता न पुरे हे वाणी, इथं बोलणं. कल्पतरू ताळीवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला, इथं उणीव. एक प्रमाण अभंगातलं नाही आहे, पण पाठ आहे तुम्हाला. डोंगरावरची मेंढर रे दुधावानी पांढर, ऐक नाही, दुधावानी. इथं काय? दुधाप्रमाणे. वाणी म्हणजे प्रमाणे. अरे उच्चार सारखे म्हणजे काय अर्थ एक असतो का तुमच्या भाषेत? राईट राईट, नो नो, ऐक नाही. KNOW नोच आहे, NO नोच आहे, WRIT राईट, RIGST राईट. मग काय फरक आहे उच्चारात? अरे उच्चारात फरक नाही, पण अर्थ. राईट म्हणजे उजवान, राईट म्हणजे बरोबर, नो म्हणजे जाणणे, नो म्हणजे नाही. बस तसलीच भानगड आहे हे. लक्ष. आपलं काय चालू होतं? काही चालू द्या म्हणा. विचार वेगळा आणि विवेक वेगळा. 4 गोष्टी खूप तुम्हाला आम्हाला स्वाभिमान वाटण अशा झाल्या. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, आहे का नाही बाबा? लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ यंदा नाव झालं संत तुकाराम महाराज विमानतळ. एका युगात एकाला मिळालेली पदवी आहे पुण्यश्लोक. सत्ययुगात पुण्यश्लोक नळ राजा, त्रेतायुगात पुण्यश्लोक जनक राजा, द्वापार युगात पुण्यश्लोक धर्मराजा आणि कलियुगात पुण्यश्लोक अहिल्यादेवी. ज्या जिल्ह्यात जन्म त्या माऊलीचा झाला, न्याय यंदा मिळाला. अहिल्यानगर झाला आहे ना, अहिल्यानगर. संत तुकाराम महाराज विमानतळ, मराठीचा दर्जा अभिजात आणि गाईला राज्यमाता. 4ही गोष्टी तुम्हाला मला सर्वांना आनंद होईल. राज्यमाता, देशी गाईला जर्सी नगर मध्ये. अरे जुने लोक बसलेले आहे. 1000 गाई कळपानं चरू द्या खिल्लाऱ्या, तिचं वासरू सोडा शेपटाचा गोंडोवर कानटावकर, तर जाऊन पळत जातं ते 999 गाई डावलून मायच्याच काशेला. एवढी अक्कल आहे खिल्लाऱ्या गाईच्या वासराला. पूर्वीचे लोक खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे, हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काय बोललो का भाऊ? तुम्ही आता हे अनुभवानं हसले. आता हॉर्न वाजवा,
2 पावलं गाडीच्या पुढे येतं पुन्हा समजाव याचा तीभर दोष नाही जर्सीच्या दुधाचा परिणाम अभिजा राज्य माता देसी गाय या 4 गोष्टी अभिजात दर्जा मराठी भाषेला म्हणून विचार वेगळा विवेक वेगळा शब्द समानार्थी वाटत विचार तर कोणीही करतं आता तुम्ही कीर्तनाला आला तरी विचार चालू आहे काय काय म्हणतात कुलूप लावलं ओढून नाही पाहिलं कधी लागतं कधी लागत नाही लागलं असेल का नाही लागलं असेल का नाही बसतं 11 पर्यंत आणि विचार घरच्या कुलपाचा विचार वेगळा आणि विवेक वेगळा विवेक कशाला म्हणतात सत्संगतीने आत्मा अविनाशी तद व्यतिरिक्त सर्व विनाशी असा जो निश्चय त्याचं नाव आहे विवेक म्हणजे आत्म अनात्म विचार गीतेमध्ये अर्जुनाची समजूत काढताना अरे का घाबरला तू मारले तर मरतील नाही तर काय जगतील का हे न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वान भूया अजूनित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्य माने शरीर वासांश जीर्णानि यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान अन्यानि संयाति नवानी देहि नयनम चिंदन्ति शस्त्राणि नयनम दहति पावका न चैनम क्लेदयन्त्याप न शोषयति मारुता असं जे आत्मतत्व आहे ना अर्जुना ते शस्त्रानं छेदन होत नाही अग्नीनं जळत नाही हे आत्मतत्व आहे शरीराला किती सांभाळलं तरी ते राहत नाही हे नाशिवंत आहे असं आत्म अनात्म विवेक ज्या ग्रंथात ओतपोट भरलेला आहे तो ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी ज्यानं निर्माण केला तो ज्ञानाचा राजा ज्ञानोबा आहे आणि म्हणून पहिल्या सागरा आत्म अनात्म विवेक ज्यात ओतपोत भरलेला आहे अख्खी ज्ञानेश्वरी तुम्हाला माहिती आहे जीर्ण वस्त्र सांडीजी नूतन तरी बस जसा आत्मा हे जीर्ण शरीर झालं म्हणजे अर्जुना दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो माणसं कपडे जीर्ण झाले की नवीन शिवतात बस हा विचार ज्या ग्रंथात तो ज्ञानेश्वरी म्हणून आत्म अनात्म विवेक ज्याला म्हणतात आणि तो ग्रंथ ज्याने निर्माण केला ते माऊली म्हणून विवेक सागरा सागरा का काही विवेकाचे ओढे आहे काही विवेकाच्या नद्या आहे पण माऊली विवेकाचा समुद्र आहे म्हणून सागरा शब्द आहे ओढा नदी आणि सागर आता थोडासा वेग वाढवतो 10:30 झाले ओढ्याला पाणी असतं पण पट्टीच्या पोहणाऱ्याला जाऊ देत नाही पलीकडे पूर्वीचे शेतकरी आले पेरणी करून आणि मग नदीच्या आपल्या ओढ्याच्या काठाला गाव पलीकडे का रे कसं जायचं ओढा भरतो म्हणला जाऊ देणार आहे काय किती 15-20 मिनिट टिकल पाणी अरे मग आतापर्यंत चिलीम झाली असते चिलीम हा पूर्वी चिलीम होती मला मग मनाई कोणी केली याकडनं चिलीम काढले शत्रुकोण चिलीम काढली त्याच्यात खडा काढला तो खडा पुसला काडी खोवली फुंकर घालून चिलीम स्वच्छ केली मग खडा टाकला तंबाखू वतला उलट्या अंगठ्यानं तंबाखू दाबला त्याला खाली कापड गुंडाळायचा असतो शापी म्हणतात शापी ती भिजून आणायची असते हे शापी भिजून आण रे वड्यातून
ती भिजवून थोडी पिळायची, वलसर करायची, चिलमीला 2 वेळा गुंडायची, डबल. का? जोरात ओढल्यानंतर तंबाखू घशात येऊ नये, फिल्टर होऊन धूर पोटात जावा. डबल फिल्टर. हे टीव्हीचं नाही, चिलीमवाल्याचं आहे. डबल फिल्टर. तिथून जाहिरात आहे ती. अरे शापी भिजून आण. ते आलं, वड्यातनं वापस आलं. अरे शापी का नाही भिजवली? कुठं भिजवला? वड्यात थेंब नाही. कोणता वडा? यांना जाऊ देत नव्हता, त्या शापी भिजवला, थेंब नाही. तसे काही विवेकाचे वडे आहे, काही विवेकाच्या नद्या आहे. नदीत चढ उतार आहे. पावसाच्या दिवसात पाणी वर जातं, संपला पावसाळा खाली येतं. शरद कालुरी गे सरिता ओहटू लागे, वर्षा काय सरिता चढू लागे. बस हे जाऊ द्या, वाढवायचं नाही. फक्त मी खरंच पुराव्यानं बोलतो का यासाठी बोललो. विठ्ठल. तसा काहीचा विवेक श्रावण महिन्यात वाढतो आणि भाद्रपद लागला की उतरतो. श्रावण महिन्यात तर गावोगावचे महादेव विचार करतात. एवढे भक्त येतात कुठून? बेलाचं पान ताब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान ताब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान ताब्यात पाणी. महादेव म्हणतो मग 11 महिने रजेवर जाता का रे? तोंड दाखवा नाही पुन्हा. शपथ खोटं नाही. तुम्ही श्रावण महिन्यातली खेडेगावातली कोंबडी पहा, मुलाबाळासह निघते फिरायला. 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं, छाती काढून चालते कोंबडी. पुढं पाहते, मागं पाहते. मेरा भारत महान. 1 महिना. श्रावण महिना संपला म्हणजे कोंबडी उकिरड्यावर दिसेल तुम्हाला एकटी. तिला विचारा, कोंबडी काय महाराज? लेकरं तुम्हाला कळतं ना, महाराज झाले ना. काय झालं? श्रावण संपला ना, लेकरं संपली. तुम्ही, माझा नंबर लागतो ना गणपती उठल्यावर. हा आमचा विवेक. श्रावणात वर जातो, भाद्रपदात खाली. हा नदीसारखा. पण सागरा का? उन्हाळ्यात जा, पावसाळ्यात जा, दुष्काळात जा, रात्री जा, दिवसा जा, कधी जा, समुद्र पूर्ण पाण्यानं भरलेला. तसं विवेकानं भरलेला सागर म्हणजे ज्ञानोबा आहे. समुद्र विवेक सागरा, ज्ञानाचा सागर. विवेक सागरा. आता पुढचे शब्द आहे, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. एका एकावर कीर्तन होईल एवढे शब्द आहे. शत्रुघ्न, सखा हा प्रेम वाचक आहे, माझा आत्मीयता वाचक आहे. ज्ञानम एव ईश्वर, हा ज्ञानाचा मूर्तिमंत ईश्वर म्हणून ज्ञानेश्वर लिहिलेला आहे. सखा प्रेमवाचक आहे. सखा संतांनी एक तर संताला सखा म्हटलं, नाहीतर देवाला सखा म्हटलं. जनाबाई न्हायला बसली, तुळशीचे बनी, जणी उकलीत होती वेणी. जणी बैसली न्हायाला, पाणी नाही विसाण्याला. जगाच्या बापानं यावं, गरम असेल पाणी तर गार होतावं, आणि गार झालं तर गरम होतावं, आणि जनाबाईची वेणी फणी करून द्यावी. बरं का? आणि वेणी फणी झाल्यावर जनाबाईनं अख्ख्या पंढरपुरात सांगावं, जणी सांगे जणी नाव घाली माझा सखा, नाव घाली माझा सखा, सांगे लोका नाहू घाली माझा सखा. एक तर देवाला सखा म्हटलं, अथवा संताला. सख्या पुढे शब्द आहे माझ्या. माझा हा आत्मीयता वाचक आहे. माझा आणि आमचा. आमचा म्हणजे लांबचा धरायचं, माझा. म्हणून तर गुरुजी शाळेत प्रतिज्ञा काय असायची? भारत आमचा देश आहे, माझा. ही आत्मीयता आहे. तसं ज्ञानोबा माझा, माझा. लोकमान्य टिळक 3री-4थीला असेल तेव्हाची घटना. नकाशा भिंतीला टांगला भारताचा, आणि गुरुजींनी विचारायला सुरुवात केली एक एक विद्या. उठ रे, नकाशा कशाचा आहे? उभं राहिलं ते. नकाशा भारताचा आहे गुरुजी. बैस खाली. तू सांग रे. नकाशा हिंदुस्थानचा आहे गुरुजी. बैस खाली. तू सांग. नकाशा इंडियाचा आहे सर. बैस खाली.
असं करता करता तिसरीच्या वर्गाला असणारे लोकमान्य टिळक, छोटीशी मूर्ती. टिळक नकाशा कशाचा आहे, थांबले नाही जाग्यावर. 9 वर्षाचे टिळक तरा 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 चालत आले नकाशाजवळ. सगळा वर्ग पाहत होता. वर्ष 9. एक हात लावला नकाशाला, एक छातीला. सांगितलं, गुरुजी हा नकाशा माझ्या देशाचा आहे. आत्मीयता म्हणतात तसं जनाबाईचे शब्द आहे, सख्या माझ्या. आता पुढे ज्ञानम एव ईश्वरा, ज्ञानाचाच ईश्वर, त्याला म्हणतात ज्ञानेश्वर. विवेकसागरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, मला असं वाटतं मरोनिया जावे, 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 जावे जावे मरोनिया जावे. पोटायावे, पोटायावे, मरोनिया जावे, मरोनिया जावे, मरोनिया जावे, पटाळे इथपर्यंत आलो आपण. आता सगळे तेवढ्यातच उरकायचं आहे आपल्याला. एकदा संप्रदायपूर्वक हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात घ्या. आई बहिणी हात वर करा, काही नव्हतं. ते तिथून सगळे हात घ्या आणि भाषणाच्या टाळ्या नाही, भजनाच्या. एका तालात बरोबर करू आपण. बरोबर मी इशारा करतो. एक हात वर, हा एक असं टाक, एक टाळी वाजवा, एक ताकद लावा, एक जरा ताकद, एक. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, सगळे सोहळा आहे. पण मोरवडकरांनी सकाळपासून आतापर्यंत अनुभवले ना, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा ना. अरे ते भजन तर राहिलं जातं ह्याच्यातच. विठोबा
ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कुठे असे वाजवणारे असे गायक आपण तरीच पण चाल शेवटीच घेऊ. आता काय 10 मिनिट मी घेतो. मरोणी या जाव्या 10 मिनिट घेतो. आता याच्यात ती मजा पहा. मरोणी या जावे हे शब्द जनाबाईचे आहे, पण पुढचा तिथे अर्थ लागतो. यातला चा जर काढला ना, चा अर्थ उलटा होतो. मराठी जरा लक्षात घ्या. बा माझ्या पोटा यावे, चा काढून टाका मग सांगा काय झालं. मरोणी या जावे, जनाबाई म्हणतात मरावं कोणी, ज्ञानोबा रायणी. आणि बा माझ्या पोटा यावं म्हणाल कोणी नाही. नुसता चा काढला की इतकं उलट होते. मग चा लावा, मग जनाबाई म्हणतात मी मरावं, मी ज्याला माझा माझा म्हणते त्या माझ्याच्या पोटा यावं. इतका महत्वाचा चा आहे. नाही तर मग कप न बशीच राहील चा काढल्या. अरे हे अतिप्रेमातलं बोलणं आहे. नातवाचं कौतुक करताना म्हातारी आजी नातू बोबडा 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 बोलायला लागला की आजीला आनंद आवरत नाही. मग आजी नातवाच्या तोंडावरून हात फिरवून कडा कडा बोट मोडून म्हणते, बाबा मोठा गुन्हाचा आहे रे, मरावन तुझ्या पोटी यावं. त्यातला प्रकार आहे. मरोणिया जावे, ज्याला माझा म्हणते ना त्या माझ्याच्या पोटा यावे. इथपर्यंत आलो आपण. आलं, जमलं आता क्षेत्रगुण जमलं. मरोणिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. विवेक सागर सख्या माझ्या ज्ञानेश्वर. आता मला एवढंच वाटतं देव माऊली, मरावं आणि तुमच्या पोटी यावं, बा माझ्याच्या पोटा यावे. मग बस एवढी अपेक्षा पूर्ण करा. ऐसे करी माझ्या भावा, ऐसे करी माझ्या भावा, ऐसे करी माझ्या
माझ्या भावा ऐसे करीगा. ज्ञानदेवा हे संबोधन घ्यायचे का, लक्षात आणून देतो. आता शब्द कुठे येत नाही बाबा. एक विषय पूर्ण होतो आणि दुसरा सुरू करायचा असतो, तिथे येतो आता. ज्ञानेश्वरी संपली, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले, इथे माझे जीव उरले पायिक. पण पुढे काय, आता विश्वात्मके देव. इथं आता आला ज्ञानेश्वरीचा पूर्णविराम आणि पसायदानाची सुरुवात. आता तसं मरोणी जावे बा माझ्याच्या पोटा यावे, हे जो माझा हेतू आहे. बस आता माझ्या भावा ऐसे करी. करी हे क्रियापद आहे, ज्ञानदेवा संबोधन म्हणून व्याकरणाची गरज आहे. हे ज्ञानदेवा आता माझ्या भावा ऐसे करी. इथे भाव म्हणजे बाजार भाव नाही घ्यायचा ना, मराठी आलीच अडचणीत. भाव शब्दाचा अर्थ उद्देश, हेतू. महादेवाचं वर्णन करताना देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे, ऐका नवल याची ठेव. नेने काही भक्तिभाव. नेने काही भक्तिभाव म्हणजे भक्ती करणाऱ्याचा हेतू लक्षात घेत नाही तरी प्रसन्न होतो. भाव म्हणजे हेतू, उद्देश. नाही तर तो भस्मासूर म्हणला देवा पूर्वी खूप मिळायचं भस्म, तुम्हाला आवडतं भस्म. 19 साली 20 साली 7-7 डेड बॉड्या एका चितेवर पेटत होत्या देवा. आता ते लस टोचल्यापासून 2 वर्ष झाले भस्मच मिळत नाही. माझ्यासाठी नाही म्हणत मी, तुमच्या पूजेसाठीच म्हणतो. मग काय पाहिजे, काही नाही. घरून निघलो का ज्याच्या डोक्यावर हात ठेवून ते भस्म झालं पाहिजे, ताजं भस्म तुम्हाला. महादेवराव खुश झाले, आता असतो झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी निघलं की जे सापडत्याच्या डोक्यावर हात ठेवता भस्म घेऊन यायचं. महादेवराव खुश. बरेच दिवस हे चाललं. याच्या लक्षात आलं पठाडे पठ्ठ्यात तर हे ताकद आहे, त्याच्या डोक्यावर हात ठेवतो ते भस्म होतं. मग महादेवाच्या डोक्यावर ठेवल्यावर पार्वती पठ्ठ्याची, याला भस्मासूर म्हणतात. प्रसन्न झाला होता महादेव, त्याचा हेतूही लक्षात घेतला नाही. नेने काही भक्ती भाव. इथे भाव शब्दाचा अर्थ उद्देश किंवा हेतू असा घ्यायचा. म्हणून आता माझ्या भावा ऐसे म्हणजे माझा जो हेतू आहे, माझा जो उद्देश आहे त्याप्रमाणे करा. ऐसे करीगा ज्ञानदेवा. तिथे ज्ञानेश्वर शब्द आहे, इथं ज्ञानदेवा आहे. तो ज्ञानम एव ईश्वरः इति ज्ञानेश्वरः. आणि हे ज्ञानदेव म्हणजे कोण्या ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. वेदातल्या रुचातले 2 शब्द वेचल्या गेले. हे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, यातला ज्ञान. एको देव सर्वभूतेषु गुढाहा, यातला देव, त्या रुचातला देव, या रुचातला ज्ञान. आणि मग संधी झाली ज्ञानदेव. हे संतांची नाव आहे. आपल्या नावात काय अर्थ आहे, आपल्या नाव म्हणजे एसटीला दिल नंबर ओळखण्यासाठी सगळ्या गाड्यासारख्या. कुबेर कोणाला म्हणतात, धनाचा राजा आहे कुबेर. नवनिधी संपत्तीपैकी आताही 100 कुबेराजवळ 8.5 निधी आहे. आत्ता 2024 मध्ये 8.5 निधी म्हणजे ते संजय निधी निराधार ते नका चालू. निधी मी तुमच्या लक्षात आणून देतो. 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी काशाची घरं, 1 कोटी तांब्याची घरं, 7 कोटी सोन्याची घरं. 7 कोटी सोन्याची घरं, एवढी संपत्ती जी रावणाची आहे ती पावनिधी आहे. पावनिधी घरी गेल्यावर डोकं चालवा. मग राहिलेली पावनिधी जगात. आणि आताही 8.5 निधी एकट्या कुबेराच्या ताब्यात. 24 साली. देह हे काळाचे धन, धन कुबेराचे. पण एकाचं नाव जंगलात जात, लाकडाची मोळी डोक्यावर बांधत आणि हॉटेलवाल्याला देत 2 प्लेट भजी द्या म्हणत. कुबेर नाव मोळी वाहे, केवढी पाहे भजीची, केवढी पाहे भजीची, केवढी पाहे भजीची. केवढी पाहे कुबेर नाव
पण मोळी वाहे. रोज जेवणासाठी लाकडाची मोळी. नाव कुबेर, गोळण्या नाव लक्ष्मण, करते भर्जन लाह्याचे. लुगड्या नाव चंद्रकळा, परी तो काळा रंगवरी. निळा म्हणे घुसळती रवी, तेन दावी प्रकाश. लाकडाची रवीच आहे का नाही, आणि उदयाला येतो तो रवीच आहे. पण हा उदयाला आला की त्रैलोक्य प्रकाशित, आणि ती हरवली म्हणजे टाचणी शोधायची रवी लाकडाची. ही नावं. अरे हे नाव तसे नाही. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यातला ज्ञान शब्द, एको देव सर्व भूतेषु गुढा यातला देव शब्द, मग संधी झाला ज्ञानदेव. ताकद ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया, गेली समूळ विलया, गेली समूळ ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. ही ताकद ज्ञानदेव. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्वज्ञ, ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा, वगैरे वगैरे वगैरे. ज्ञानदेव शब्दाचा अर्थ तो सामर्थ्य पहा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. थोडस थांबायचं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. विठ्ठल भरपूर झाला आता. म्हणून व्याकरण दृष्ट्या वाक्य करायचं. त्याला पद्यातलं गद्यात म्हणतात. पद्यातलं गद्यात. अभंग माहिती आहे. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी, आहे ना. आता वाक्य कसं करणार. हे पद्य झालं. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी. साजणी संबोधन आहे, झाले क्रियापद आहे. शब्द बाहेरचा आणायचा नाही, कमी करायचा नाही. मग हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले. झालं वाक्य तयार. याला व्याकरण लागतंय. नाही टाळ्या वाजवली ते चालते. मग साजणी म्हणाली कोणाचं रूप पाहिल्यावर सुख झालं. मग खालची लाईन वाचा. तो हा विठ्ठल बरवा. एकदा व्याकरण तयार झालं की बुवाला टिपणं पाठ करायची गरज नाही. तसं हे तिसरं चरण म्हणताना बघा. आता माझ्या भावा ऐसे करी का ज्ञानदेवा. वाक्य कसं करणार. हे ज्ञानदेवा आता माझ्या भावा ऐसे करी. माऊलीला जनाबाई म्हणतात बस मरून या जावे बा माझ्याच्या पोटा यावे. हा माझा हेतू आहे, हा माझा उद्देश आहे. मग त्या उद्देशाप्रमाणे करा. हे ज्ञानदेवा आता माझ्या भावा ऐसे करी. आणि असं केलं ना. जावे
महाराजांच्या चरणामध्ये जनाबाई कृतज्ञता व्यक्त करतात. असं जर केलं ना माऊली, जावे ओवाळुणी जन्मोजन्मी म्हणे जनी. बरं का शत्रुघ्न, मरोनिया जावे, हा ठीक आहे, बहा माझ्याच्या पोटा यावे. बरोबर 5 मिनिट राहिले, चालीसाठी ठेवलेले आहे आपण. ती सवय आहे आम्हाला, जन्मभर वेळ सांभाळणार. ज्ञानेश्वर थांबा, चाल होऊ द्या मग उठा बाबा. तो गायक लोकांचा मूड जातो. बसून राहा, 5 मिनिटाला काय लागतं, बस बोला. अशोक महाराज आणि धर महाराज, धर महाराज. हॅलो हॅलो हॅलो. जावे ओवाळोनी जावे ओवाळोनी जावे ओवाळोनी जावे ओवाळोनी हो जावे
श्री समर्थ